कशाला मी खर्च करत बसते ती ही आण ती आण उगा खिडक्या बसव कुठं प्लास्टर कर हाय असंच राहू द्यायचं तर उगा काय तर खर्च करत बसले ती या आता काय लोक काय पत्र्याच्या घरात राहत नाही ते काय बिगर प्लास्टरच्या घरात राहू वाटत नव्हतं ह्यांना लगे प्लास्टर काढले तर काय ह्याचं देणं काढ त्याचं देणं काढ करून आता फरशी पण कसली लावते ते अजून शाबादी लावते ती एका तसली असली शायनीची लावते ते काय तुम्हाला काय म्हणणं हया घरात राहायचं होतं काय मग चांगलं आता देणं काढून सण काढून काय ऋण काढून सण करते ती काय असं मी मालकाने विचारायचं आहे मग फरची कसली टाकायची हा. मला वाटलं तुला विचारते ती पण नाही तुला विचारलं मेन मालक तिकडे आहे त्याला विचारते ती आपल्याला कोण विचारतात बघा अवा त्या असं वैतागून चालायचं नाही त्यानं चांगलं घर लिकीनं बांधकाम चालू केले काय वाटतं तुम्हाला कशाला कशाला मी खर्च करत बसते ती ही आण ती आण उगा खिडक्या बसव कुठं प्लास्टर कर हाय असंच राहू द्यायचं तर उगा काय तर खर्च करत बसले ती या आता काय लोक काय पत्र्याच्या घरात राहत नाही ते काय बिगर प्लास्टरच्या घरात राहू वाटत नव्हतं ह्यांना लगे प्लास्टर काढले तर काय ह्याचं देणं काढ त्याचं देणं काढ करून आता फरशी पण कसली लावते ते अजून शाबादी लावते ती एका तसली असली शायनीची लावते ते काय तुम्हाला काय म्हणणं हया घरात राहायचं होतं काय मग चांगलं आता देणं काढून सण काढून काय ऋण काढून सण करते ती काय असं मी मालकाने विचारायचं आहे मग फरची कसली टाकायची हा. मला वाटलं तुला विचारते ती पण नाही तुला विचारलं मेन मालक तिकडे आहे त्याला विचारते ती आपल्याला कोण विचारतात बघा अवा त्या असं वैतागून चालायचं नाही त्यानं चांगलं घर अरे असं आपण कधी म्हणणार नाही म्हणायचं नाही आपल्या त्यानं घर बांधायला लागले ते म्हणल्यावर आनंदाची गोष्ट म्हणजे अगं लोक असं म्हणायला लागली ती ग हा म्हणून आपण मारायचं आहे म्हणजे आमचं असं काय काय लोकांचं म्हणणं आहे की असं करायला ती तसं करायला लागली ती हा पण त्यांचं आम्ही म्हणणं आहे आमच्या ह्याच्यावर हिमतीवर करायला लागलो त्याला बी हिंमत लागते त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का काय काय म्हणते ती आता त्यांची नावं घ्याय नाही आपल्याला म्हणते ती की बाबा हाई घर चांगलं होतं की हे झालं ते झालं देणं काढते ती काय तर उठा ठेवा करते ती पण करते ती ना काम करते करून ती कष्ट त्याला करून म्हणतात. हा? पण मला काय म्हणायचं माहिती आहे का त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काय घेणं नाही त्यांची त्यांनी देणं काढू नाही तर उचापत्या करू नाहीतर काय करायचं ते करू करते ती महत्वाचं आहे एक दिवस सुद्धा घरी राहत नाही ती रुपाली हा. कामाला जाऊन कष्ट करते आपलं पहिलं घर कसं करतो होतं त्यांचं काम. पहिलं घर बांधकाम होतं गळत होतं प्लॅस्टर नव्हतं म्हणून पत्र हे जरा आता लोकांनी बघितलं नाही तेव्हा आता लोकांनी व्हिडिओ मध्ये दिसतंय किती कष्ट करतात नवर बायको काम करायला ते सगळं घरच्या घरी तिला बरं आणि नव्हतं. आधी तीच लोक व्हिडिओ बघून असं म्हणत होते प्लास्टर करून घ्या हा. हे करून घ्या आणि आता अजून म्हणते करायला तसं. लागल्यावर म्हणून आता करायला लागली त्रास करते ती लोक तुम्हाला म्हणलं दुई तोंडी लोक आहे ती हा रुपाली एवढं कष्ट करते मध्ये तिला आजारी होतं तर तरी कामाला जायची बसत नव्हती उन्हाचं सुधी बसत नव्हती आणि आपल्याला काय म्हणते माहिती आहे का आता आपल्याला पण मला म्हणते ती. रुपाताईचं ही पटतंय म्हणजे हप्त्यावर काय असं पण घेते त्या वस्तू घेते अगं फेडाची धमक आहे ना त्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांची हा त्यांना माहित आहे दोघांची ताकद आहे आता त्यांनी फ्रीज घेतला परत मोबाईल घेतला लिकीला हं. हप्त्यावर घेतलं त्यांच्या पण व्हिडिओ मध्ये आहे जी सगळं आपण सांगत नाही ना गुपित काय नाही त्यांनी पण त्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे दाखवलं. सगळ्या गोष्टी त्यांचं पोरग तिकडं आहे हैदराबादला कामाला त्यांनी काय जर पैसे पाठवले असतील हं बिशा आहे त्या कुठं काय काय कुठं नाही कशाला लावते ती कष्ट करते ती हा. ती फेडत बसते ती तर आपल्याला माहिती आहे, पैसे द्या हे करा ते करा लोकांना बोलणाऱ्याला काय माहिती पैसे दिलं का नाही तर होय लोकांना काय तेवढंच पडतंय चांगलं झालेलं पडतंय आणि वाईट झालेलं बी होत मला तर म्हणते जा तिथं काम करू लाग असं म्हणते ती त्यांना आपल्या कामाची काय गरज आहे ते सांग बरं आपल्यातलीच आहे ती हा आपल्यातलीच आहे ती म्हणले जळती ती या कमेंट कर आपल्यातलीच आहे ती आपल्यातली लोणावळची नाही ती आपल्यातली तशी नावं ठेवते म्हणा ती ते या. त्यांची शेजापाजारी असतील कोणतरी होय आता काय काय लोकांना तिथं वाटत असेल बाबा ही गरीब होती काय होती आता कराली असं कराली आता बहिणीला पण अनुभव आला असतं तसा पण ती काय बोलून दाखवत नाही त्यांच्या कामात होय ते दाखवते सगळं झाल्यावर हं हम्म. हं आम्ही जेवण करायला बरं बरं चालतंय पहिलं होतं अशा ही होतं असं बिताड होते मग हे बिगर प्लास्टरची आणि ते खरमुळे सगळं ही होत होतं खाली कोबा नव्हता आता बघ कसलं भारी घर काढले ते नव्हतं घराला काहीच नव्हतं त्यावेळेस म्हणायची करा 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 कसं आहे तसं आहे आणि आता कसलं भारी करायला तर त्यांना उगाच प्लास्टर तर करून घ्या एक किचन कटा तर करा म्हणून कमेंट यायच्या हा आता करायला तर असं प्रत्येक व्हिडिओ बघा त्यांचं स्वयंपाकापाशी गॅस पाशी हा. खाली बसून करायच्या म्हणून तशा कमेंट यायच्या माणसाने जीवनात कष्ट केलं पाहिजे तू तर म्हणायची किचन करा घेऊ आज ताई किचन करा घेऊ ताई हे कवा करतो ताई तुला राहा वाटत नाही असं गरीबी येऊन तिथे ताईला तर काय काय म्हणते होय का मी मग कोण मला म्हणते का गरीब आहेत, राहू शकत नाही.
मला बी कसं असेल गरीब तसं. असेल तेवढं चांगलं असतं या आता आईला माहित आहे की किती कष्ट खाल्ले त्यांनी होय. मग कष्ट करावं लागतंय माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा देणं काढा काही करा पण फेडा. फेडणं लय मत आहे. इंदोरकर महाराज काय म्हणते, पैसे आहे तर खर्च करा, आणि ज्याच्या पैसे नाही त्यानं शांत बसा. मग ज्याला खरंच दमक आहे त्यानं खर्च करा आणि फेडत बसा. पण उग परत नाही फेडणं झालं मग वांधावून बसायचा. हं मग तू किती पैसे देणार बांधकामाला? मी वय माझं फाटका किसा पडलं सगळं पैसे. त्यांची पैसे मागायची अपेक्षा पण नाही. हा. हा ते त्याला म्हणलं बी नाही एवढं हा पैसे. ज्या वेळेस आपण होतं त्यावेळेस दिलं की हा. त्यावेळेस लईच मेटा कुठे तवा पण केलं. पण आता त्यांना काय गरज नाही. त्यांना ओके मग त्यांचा कार्यक्रम आहे. माहितीये का भयान आपल्या हे केले हा त्यामुळे ती नाही ती खुश आहे ती. काय काय लोकांपाशी करोड प्रॉपर्टी आहे. नाही ती थोडं द्या म्हणा भया एवढं पैसे द्या आपल्या इथं पोहोचमध्ये दगड कुंटल मारलाय. मारलाय का? हा चोर आलती चोर. काय माहिती, रात्री मारला होता. कोणी तर मारलं असं जात जात माणसानं गरिबीत राहावं, चांगलं राहावं. पण काय काय लोकांपाशी किती पैसे येते ते काय करते ते पण तिसरा ओटा ठेवा करून बसते. होय पैसे आलेलं पण ही बी जाऊ दे. माझा अजून एक मुद्दा काय माहित आहे का? आता समजा आता तुला 10 तोळे सोनं घेतले हो, तर हिनं खुश व्हायला पाहिजे. बाबा चांगला आहे 1 नंबर झालं, 1 नंबर बेस्ट काम झालं, 10 तोळे सोनं घेतलं, भारी काम केलं. पण काय काय लोक तसं करत नाही. त्याला ही करणार पेटणार ती आगीचा पाला कसा पेटतो. नाही काहीतरी घेतलं असेल, इकडून पैसे काढले असेल, तिकडून पैसे काढले असतील. हा चांगलं झाले म्हणून नटायचं नाही. हाय ती नाही काय काय लोक सांगताशी का नाही ती. लय दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं त्याला सुद्धा लय मोठ्या धाडसाच काढायला लागतंय. आपण सांगितलं की व्हिडिओ मध्ये एवढं झालं तेवढं झालं तर आपण खुश झालं पाहिजे. एखाद्यानं गाडी घेतली तर गाडी घेतली तर त्याला बोलवलं पाहिजे पूजा करा. पूजा करायला. त्याला काय करायचं, त्याला कशाला बोलवायचं, हा लय मोठा माणूस आहे असं म्हणायचं नाही. हा आता आपल्याला म्हणते ती जावा तिथं काम करू लागा, जायचंय. ती म्हणत नाही ती काम करायला या आपल्याला होय. घर झाल्यावर जायचंय डायरेक्ट पूजा बारीक सारीक काय तर ठुतेली का नाही करते. त्या काम टायमाला. करा नको वाटलं पण घर झाल्यावर जातो या हा काम करत नाही. आता मला म्हणते तिथं आता कामगार लावले ते हा काम करायला लागले. आपलं काम काय आहे? मग इकडं रुपाली आपली ताईडी कसलं कष्ट करायला लागली सगळं मुरुम टाका लागली सगळं घरातलं मजबूत माणूस आहे ती आपली करत आहे. आता आपल्या घराचं मुरुम हे टाकत होता आपण असं म्हणलं का रुपाताईला बोलवावं लागल हा तसं ताई म्हणते नाही. ती त्यांची तीच करणार. त्यांना त्यांची तीच मनाला करणार. वाटत असं आपल्याला बोलवलं नाही आपण कसं बोलावं काम करत आहे ते काम करते उगा आता करते ते काम करायला पाहिजे. स्वतः घराला हातभार लागला पाहिजे कधी आता पण. आपण तिकडच्या घरी बी केलं इथं बी केलं तिथं तर माझी डिलिव्हरी झालती तरी केलं. टाकलं तू बसत नव्हती तर टाकू लागायची दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा हं. असं माझं म्हणणं आहे. बरोबर तुझं काय म्हणणं आहे? तसंच तुमच्या हा समस्या. ह्याच्यावर जळू नका त्याच्यावर जळू नका. हा नाही हं. हा नटत जायचं त्यावेळेस उकडणार नाही. नुसतं बाकीच्यांचं काम तेच असते. घरच्यांचं काम आबदन झाल्यावर बाकीच्यांचं आनंद साजरी हा करणं. गरिबीतनं वन केलं तर माणसानं नटावं लागतंय. उगं त्याला काय तर बोलत बसायचं नाही. बरोबर आहे. हं, एखादं पुढे चाललंय तर पुढे त्याला चालल्यावर खेचायचं त्याला नाही. नाव ठेवायचं नाही तशी नीतिमत्ता नाही माणसाची. हा हा एखादा पुढं चाललंय की ती पुढं कुठलं हा काहीतरी केलं असेल म्हणा त्यानं उठा ठेवा ओटा ठेवा पुढं. खबडब करू द्या ना ते बघून घेईल की आपल्याला काय घेणं देणं. बघा करून होईना झालं ना. आता पोरगी लागणार आली पोरग लागणार आले घरदार पाहिजे का नाही. आजकाल बेकार लागणार द्यायची ती का पुरी हा आता घर तर ताई कराल त्या दुरुस्त पण बाथरूमचं काय करते ते मला प्रश्न आहे जरा. करते सगळं करते ती. आता मला सांग बाथरूम बी बाथरूम बी करणार आहे ती पुढच्या वर्षी अगं बाथरूमचं जाऊ दे तू एक पत्रात आली तुमच्या घरच्यांनी काय विचार केला तुमच्या तर मला माहिती. पण आजकालची माणसं पत्र्या घरात येते ती का बरं त्यांची भिताड तर होती तुला भिताड तर होती का बाथरूम होतं का तुला बाहेर जायचं रुळावर. ती आमच्या आईनं काय विचार केला आमच्या दिदीचं बी तसंच होतं पत्र्याचंच घर होतं खाली फरशी बी नव्हती दिदीला तर. हा मग तरी तिचं घर बांधून तरी झालं मग तसंच हिचं 8-10 काहीतरी वर्षापूर्वी पुढं काळ वेगळा होता त्यावेळेस लोक पत्र्याच्या घरात पोरगी देत होती. आजकाल बिगर प्लास्टरच्या नाव पत्र्याच्या नाव कशातच देत नाही पोरगी. हा नोकरदार म्हणते ती चांगलं घरदार पाहिजे संडासला चांगलं पाहिजे सगळं किचन बिचन सगळं टापटिप सगळं आहे ते काम पाहिजे असं आजकालची आहे ती. आजकाल सगळी तशी नाही ती काय आहे ती काय आता ते हुडकून काढावं लागतील मला आता कसं आहे काय. त्यामुळं आई बापा घरं चांगली झाली ही खर्च बी चांगला आहे, हा खर्च बी चांगला दोघांना इथं करून ठेवलं लेखाला बरं आहे. लेखाचं काय म्हणते ती की कल्याण झालं आहे. कल्याण हा आता आमच्या टायमाला काय स्वतः नव्हतं लेकाने बी हातभार लावलाय किंवा एवढ्या लावलं असणार की असं कसं होईल तेव्हा लेख 400-500-1000-1200 किलोमीटरवर कामाला हैदराबादला तिकडं
मग काय तर पासून हा, एवढं मग वर्ष कसा झालं. राहतोय काय माहिती कधी लय दिवसात राहिलाय ते बी मग आनंद आहे आम्हाला आनंद आहे पुढे चालली ती चांगला आशीर्वाद आमचा गरिबीतनं बारका का असेल पण माझा मोठा आशीर्वाद होय मामाकडनं मामाकडनं फक्त मामाला काय पैसे मागवणार होय मामाला मागतच नाही ते पैसे मामाने लय मोठं हे केलंय काम आधीच हा त्यांचं काय असं किरकोळ कोण आहे म्हणतंय का सांग मामाने केलंय म्हणून कोणच म्हणत नाही हा त्यामुळे काय बोलवायचंय त्याला काय घेतलं का काय बोलवायचंय त्याला म्हणते ती या हा काय गं, चांगलं असतं असतं काय म्हणलं. चांगलं असता मस्त म्हणजे येत नाही का मनात हा? कामापुरताच तेवढं दिसतोय काय बघ आई वैतागली आता काम पुरताय का मी नुसतं कामापुरताय काय त्याला काय घेतलं बोलवायलाच नाही धंदा बघ काय घेतलं गेलं की बोलत मग? असते ते काय बारके तसं नसते प्रत्येक गोष्टी आपल्याला कशाला बोलावत बसायचं ताव बाकीच्याला हे झाल्यावर कशी बोलवते ती या जेवण घेऊन हे व्हिडिओ मध्ये ती पण वाकून चालली तिथं वाकून गेलेला घेतलंय बघितलं मी पारुशे वाकून गेलेलं घेतलं तुझं माहित आहे मी बरं असू द्या त्यांचं घर झालं की आपण मस्त पैकी जाऊ तर त्यांना चांगलं घर बांधलं त्याला आपल्याकडून शुभेच्छा काय नाही हा हा घर बांधलं म्हणून काय नाही आता आशीर्वाद आशीर्वाद नाही आता नाही गिफ्ट नेऊ की त्यांना आशीर्वाद देणार आहे गिफ्ट घरात घरात लावायला हा, लावायला गिफ्ट घेऊ घेऊ काय तर नेऊ आपलं आपलं म्हणजे बघितलं का कुणी तिथल्या काय मग आपल्या आठवून राहावी म्हणावं कुणी घेतले मामाने पण घेतले आपल्याला बोलवलं तर न्यायचं बिगर बोलवता बी जायचं आता बहिणीचं घर बघायला जायचं नाही मग कशाला जायचं बरं असू द्या आपल्याला चांगलं काम करायला त्यांना चांगलं होऊ द्या चांगलं मस्त होऊ द्या गळगळीत होऊ द्या अजून दुसरं होऊ द्या अजून तिसरं घर होऊ द्या होय आपलं काय म्हणणं आहे पण जळकणीत तुम्ही काय जळत बसू नका म्हणा हो त्यांचं चांगलं झालंय चांगलं होऊ द्या होय तुम्ही पण बांधा तुम्ही 4 घर बांधा आम्हाला काय घेणे ना होय पण हा पण ही गरिबीतनं पुढे गेले ती चांगलं होऊ द्या सपोर्ट द्यावा आशीर्वाद आहे ओके धन्यवाद बाय बाय